सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचा 200वा एपिसोड सादर करताना खूप आनंद होत आहे आणि हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे घडलं आहे. थँक्यू. आता वळूया आपल्या स्टोरीकडे. आता अस्मितामध्ये खूप चेंज झाला होता. विवेकच्या हळूहळू ते लक्षात येत होतं आणि आज अस्मिता सकाळी सकाळी टेबलवर बसूनच खूप हसून कोणाशी तरी फोनवर बोलत होती. आणि आता तिने जेवायला किंवा नाश्त्याला बोलवूनही तिच्यासमोर येऊन न बसणारा विवेक गुपचूप तिच्यासमोर येऊन बसला आणि चोरून चोरून तो उगीचच हातात पाण्याचा ग्लास घेत तिच्याकडे बघत होता. पण अस्मितानं त्याच्याकडे अजिबात बघितलं नाही. आणि नोकर आला आणि म्हणाला, सर तुम्हाला काय देऊ, चहा, कॉफी की नाश्ता वाढू? आणि इतक्यात अस्मिता फोनवर म्हणाली, बेबी 1 मिनिट होल्ड. आणि कानाचा फोन काढून नोकराला म्हणाली, सरांना अगोदर कॉफी दे, त्यांना नाश्त्याच्या अगोदर कॉफी लागते, तुला माहीत आहे ना? असं म्हणाली आणि पुन्हा ती हसून फोनवर बोलत बसली. आणि फोनवर म्हणाली, यस बेबी बोल, कसा आहेस तू शोणा? आणि हे ऐकून विवेक थोडा शॉक झाला. अस्मिता इतकी लाडात येऊन कोणाशी बोलत आहे हे त्याला समजत नव्हतं. आणि अस्मिता म्हणाली, यस बेबी आपण भेटूया. ओके, पिंक ड्रेस घालू का? ओके डिअर, तोच ड्रेस घालेल. नाही उशीर करणार शोनू, अशी अस्मिता बोलत होती. आता समोरून तिचा बॉयफ्रेंड काहीतरी म्हणाला आणि पुन्हा अस्मिता हसून म्हणाली, ओ माय स्वीट हार्ट, हाऊ स्वीट ऑफ यू. तुला माझी आवड माहीत आहे ना, पण ठीक आहे, मग आपण सिझलर ब्राउनीज खाऊया. तुला आवडते म्हणून मी ते सुद्धा खाईन. आणि मग समोरून तिच्या बॉयफ्रेंडने तिला मोबाईलवर एक किस दिला. आणि आता अस्मिता खूप हसली आणि तिने सुद्धा त्याला मोबाईलवर किस दिला. आणि हे ऐकून आणि पाहून विवेक खूपच हादरला. खरंच अस्मिताच्या आयुष्यात कोणी बॉयफ्रेंड आहे की काय असं त्याला वाटलं. आणि नक्कीच असं असणार, कारण हल्ली अस्मिता विवेकला जास्त भाव देत नव्हती. त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं तरी तिला आधीसारखा फरक पडत नव्हता. आता त्याची सेक्रेटरी चक्क बेडरूममध्ये येऊन राहत होती तरी तिला फरक पडत नव्हता. ती रडत नव्हती, चिडत नव्हती, उलट हसत होती आणि जास्त खुश राहत होती. म्हणजे नक्कीच माझ्यापेक्षा जास्त कोणीतरी महत्त्वाचं तिच्या आयुष्यात आहे जो तिला खुश ठेवत आहे, अशी शंका विवेकला आली. आणि तो मनात म्हणाला, मग ही मला घटस्फोट का देत नाही? आता तिला एकदा सरळ सरळ विचारलंच पाहिजे. जसं माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे तसंच तिच्याही आयुष्यात दुसरा मुलगा आहे, मग आम्ही वेगळं राहिलेलं बरं. आता ती त्याला जेवायला ये, जेवलास का, कधी आलास, कधी गेलास, कसलंच काहीच विचारत नव्हती. आणि आता बेडरूम बदलल्यानंतर त्या दोघांचा कसलाच संबंध उरला नव्हता. फक्त घर एक होतं, एवढंच काय ते. आणि अस्मिता नाश्ता करून तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. विवेकला नोकरानं कॉफी दिली आणि त्याला ती कॉफी प्यावीशी वाटली नाही. आणि आता त्याची सेक्रेटरी उठली आणि त्याच्या गळ्यात येऊन पडली आणि म्हणाली, हे काय बेबी, तुझे नोकर अगदीच बिनकामाचे आहेत. माझ्यासाठी त्यांनी बेड टी सुद्धा दिला नाही. मलाच डायनिंग टेबलवर यावं लागलं. आणि विवेकने तिची मिठी सोडवली आणि तिला खुर्चीत बसवलं आणि म्हणाला, आपल्या बेडरूममध्ये यायला नोकरांना परमिशन नाही. तुला माहीत आहे ना, मला नोकरांनी बेडरूममध्ये आलेलं आवडत नाही. तुला बेड टी घ्यायचा असेल तर इथेच येऊन घ्यावा लागेल. आणि ती तक्रार करत म्हणाली, विवेक, हे असं काय रे, तू माझ्यासाठी तुझी एवढी सवय पण नाही का बदलू शकत? आणि विवेक थोडा चिडून म्हणाला, पण तुला 2 पावलं चालून डायनिंग टेबलवर यायला जमणार नाही का? आणि आता ती गप्प बसली. आजपर्यंत इतके महिने झाले तरी ती त्याच्या घरात येत होती, राजरोषपणे वावरत होती, मालकीन असल्यासारखी. अस्मिताच्या नाकावर टिचून ती मालकीन असल्याचा हक्क दाखवत होती. सगळं नोकरांना कशावरूनही उठसूट बोलायची, त्यांचा अपमान करायची. पण विवेक आतापर्यंत तिला कधीच काहीच म्हणाला नव्हता. आणि आज तो चक्क सगळ्या नोकरांदेखत तिला असं म्हणाला आणि तिचा इगो हर्ट झाला. तिने आजूबाजूला जरा नजर वळवली आणि तिला एक नोकर हसल्यासारखं वाटलं. तिला तिचा अपमान झालाय असं वाटलं. आणि आता अस्मिता तिची पर्स घेऊन
तोच पिंक रंगाचा ड्रेस घालून बाहेर निघाली आणि तिच्या परफ्यूमचा वास विवेकच्या नाकात शिरला आणि तो तिच्या दिशेने बघू लागला. अस्मिता खूप सुंदर दिसत होती आणि आत्ताची तिची चाल ही खूपच कॉन्फिडंट वाटत होती, अगदी मॉडेलसारखी. आणि विवेक तिच्याकडे अधाशीपणे बघत आहे हे पाहून त्याची सेक्रेटरी अस्मितावर जळू लागली आणि मनात म्हणाली, हिच्यामुळे विवेक असा वागायला लागलाय. तो पुन्हा तिच्याकडे अट्रॅक्ट व्हायला वेळ लागणार नाही. मला लवकरच काहीतरी केलं पाहिजे आणि काहीही करून तिला पूर्वीसारखी काकूबाई केली पाहिजे. पुन्हा विवेकला तिच्या विरोधात भडकवलं पाहिजे आणि तिच्यापासून दूर घालवला पाहिजे. मग अस्मिता काहीतरी विसरलं म्हणून पुन्हा तिच्या बेडरूममध्ये गेली आणि सेक्रेटरी म्हणाली, विवेक, आजकाल ही खूपच हायफाय राहायला लागली नाही का? बहुतेक ती तुझा राग विसरली आहे. तू तिला तिची औकात चांगलीच दाखवून दे. आणि आता विवेक तिचं ऐकतच नव्हता आणि ती त्याला हलवून म्हणाली, विवेक, मी तुझ्याशी बोलते, तुझं लक्ष कुठं आहे? आणि विवेक भानावर येत म्हणाला, तू घेतलीस ना बेडटी, मग आता तू तुझ्या घरी जा. आपण नंतर बोलू, मला आता खूप काम आहे. आणि ती म्हणाली, नको मला तुझी बेडटी, मी निघाले, असं म्हणून ती चिडून तिच्या घरी गेली. आणि आता विवेक अस्मिताच्या रूममध्ये गेला. आणि तिला खूप आश्चर्य वाटलं की तो स्वतः होऊन तिच्या रूममध्ये आला आणि तो तिला म्हणाला, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अस्मिता म्हणाली, विवेक, आता मला वेळ नाही, आपण नंतर बोलूया का? आणि तो म्हणाला, नाही, मला आत्ताच बोलायचं आहे. ती म्हणाली, बरं, पण तू का आलास? मला बोलावलं असतं तर मी आले असते. विवेक म्हणाला, त्याची काही गरज नाही. आणि तो बोलणार इतक्यात ती म्हणाली, 1 मिनिट थांब. आणि तिने पुन्हा तिच्या बॉयफ्रेंडला फोन लावला आणि म्हणाली, बेबी, मला थोडा लेट होईल निघायला, तू सुद्धा लेट ये. आणि आता विवेकला समजलं की ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला निघाली आहे. आणि तो म्हणाला, अस्मिता, जर तुझ्या आयुष्यात कोणी मुलगा आला असेल तर तू मला घटस्फोट का देत नाहीस? तुझा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे ना? आणि ती खूप हसून म्हणाली, हो, बरोबर ओळखलंस तू. आहे माझा एक बॉयफ्रेंड, कारण मीही खूप एकटी पडत होते, म्हणून मला कोणाच्या तरी कंपनीची गरज होती. विवेक म्हणाला, मग तू मला घटस्फोट दे. आता आपण एकत्र नाही राहायचं? अस्मिता म्हणाली, का? तुझ्या आयुष्यात इतक्या मुली होत्या तरीही आपण राहिलोच की एकत्र. कधीच काही प्रॉब्लेम आला नाही. माझ्या आयुष्यात बॉयफ्रेंड आला तर लगेच घटस्फोट का घ्यायचा? तुला माझ्यासोबत नाही राहायचं मला माहीत आहे. पण विवेक, आपला घटस्फोट झाला तर माझे आईबाबा जगणार नाहीत. त्यांना हा धक्का सहन होणार नाही. म्हणून प्लीज, जोपर्यंत आईबाबा आहेत तोपर्यंत तरी आपण एकत्र राहण्याचं नाटक करूया. नंतर मी तुला घटस्फोट देईन. आणि आता विवेकनं पुन्हा तिच्याकडे शॉक होऊन पाहिलं. घटस्फोटाचं नाव काढल्यावर रडणारी, त्याची विनवणी करणारी अस्मिता आता चक्क त्याला घटस्फोट देण्याची भाषा करत होती. आणि ती म्हणाली, असंही मी तुला कुठल्याच गोष्टीसाठी कधीच नकार दिला नाही. तुझी लाईफ तुझ्या मर्जीप्रमाणे जगत आहेस, तसाच इथून पुढेही जगत राहा. मी तुला अजिबात अडवणार नाही, अगोदरसारखी. आधी मी तुला अडवत होते, तो माझा मूर्खपणा होता. आणि आता तर आपण एका बेडरूममध्ये सुद्धा राहत नाही. माझं न आवडणारं तोंड तुला बघायला मिळत नाही, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? मी फक्त तुझं नाव लावत आहे, तेवढं तरी माझ्याकडे असू दे. आता विवेकला तिला काय बोलावं हे समजत नव्हतं. लग्न झालं असूनही तो इतर मुलींशी संबंध ठेवत होता, हे अस्मिता सहन करत होती. पण अस्मिताचे असे संबंध आहेत हे विवेक सहन करू शकत नव्हता. आणि तो तिला सरळ म्हणाला, मग तू तुझ्या बॉयफ्रेंडशी भेटणं बंद कर, जर तुला माझं नाव लावायचं असेल तर. आणि अस्मिता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, विवेक, हा कोणता न्याय आहे? मी खुश राहायचं नाही का? विवेक म्हणाला, हे बघ अस्मिता, तुला जर खुश राहायचं असेल तर तू या घरात खुश राहायचं, इतर कोणाशीही नाही. आणि माझी सगळीकडे खूप प्रतिष्ठा आहे. आणि तू जर इतर कोणासोबत फिरताना दिसलीस तर माझी प्रतिष्ठा काय राहील?
तू माझी बायको आहेस असं म्हणून सगळेजण तुला ओळखतात आणि या गोष्टीचा इश्यू होऊ शकतो. आणि अस्मिता आता टाळ्या वाजवत म्हणाली, वा विवेक वा. आता अस्मिताचा तो ॲटिट्यूड पाहून विवेक पुन्हा थोडा शॉकच झाला. आधीसारखं त्यानं काहीही केलं तरी, कितीही अत्याचार केला तरी अस्मिता काहीच म्हणत नव्हती. गुपचूप सगळं सहन करायची, कारण ती त्याला घाबरत होती. पण आता ती त्याला उलट उत्तर देत होती, जाब विचारत होती, जशास तसं वागत होती. आणि ती म्हणाली, विवेक, तुला एक न्याय आणि मला एक न्याय असं का? माझी काहीच प्रतिष्ठा नाही? माझी काहीच इज्जत नाही का? जेव्हा माझा नवरा इतर मुलीबरोबर फिरतो तेव्हा माझं नाक कापलं जात नाही का? शर्मेने माझी मान झुकत नाही का? का तू पुरुष आहेस म्हणून तुला सगळं चालतं आणि मी स्त्री आहे म्हणून मी काहीही केलं तर लगेच ऑड दिसतं का? मला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार का? आणि तू मात्र सगळं करून स्वच्छंदीपणे वागणार, स्वतंत्र राहणार? विवेकला आता तिच्या बोलण्याचा राग आला. त्याला तर अस्मितानं अशी उलट उत्तर देण्याची सवय नव्हती. तो फक्त तिच्यावर दादागिरी करायचा आणि तिने मुकाट्यानं सहन करायचं, हे आजपर्यंत चालत आलं होतं. आणि आता त्याचा पुरुषी अहंकार दुखावला आणि तो म्हणाला, हे बघ अस्मिता, तुला मी शेवटचं सांगतो, तुला जर या घरात राहायचं असेल तर तू माझं ऐकायचं आणि विसरू नकोस की तुझे आई बाबा माझ्या पैशावर जगतात. तू माझं ऐकलं नाहीस तर मी त्यांचे पैसे बंद करीन. आणि अस्मिता त्याला म्हणाली, जशी तुझी मर्जी, पण एक लक्षात ठेव, माझ्या आईवडिलांना तू सांभाळशील असं तूच मला वचन दिलं होतंस आणि म्हणून मी तुझ्यावर भरोसा ठेवून माझं मॉडेलिंग सोडलं होतं. माझे पैसे कमावण्याचे स्रोत बंद झाले आणि म्हणून मी तुझ्यावर अवलंबून आहे. पण ठीक आहे, तू करू शकतोस पैसे द्यायचं बंद. मी पुन्हा मॉडेलिंग सुरू करते, चालेल तुला? कारण मी अजूनही तुझ्या मर्जीशिवाय मॉडेलिंग सुरू करायचा विचार करणार नाही. तू मानत नसला तरी तू माझा नवरा आहेस आणि मी तुझी बायको आहे आणि तुझं ऐकणं हे मी माझं कर्तव्य समजते. मी तुला सांगितल्याशिवाय मॉडेलिंग सुरू करणार नाही. आणि विवेक म्हणाला, वा ग वा, मग हा बॉयफ्रेंड कसा केलास तू, मला न विचारता? आणि अस्मिता म्हणाली, जशी तू गर्लफ्रेंड केलीस तसंच. आता अस्मितासुद्धा तन्वीसारखी टिट फॉर टॅट करायला लागली होती, कारण अशा बिघडलेल्या नवरे लोकांना टिट फॉर टॅट केल्याशिवाय समजतच नाही. त्यांच्या डोक्यात जर प्रकाश पाडायचा असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. आता स्वतः अस्मिताला सुद्धा स्वतःवर विश्वास बसत नव्हता की ती इतकं सगळं बोलत होती, ते सुद्धा चक्क विवेकला. मग विवेकचा तरी कसा विश्वास बसेल त्याच्या डोळ्यांवर आणि कानावर, की या मेमे करणाऱ्या बकरीची अचानक डळकारी फोडणारी वाघीण कशी झाली? आणि आता अस्मिता म्हणाली, विवेक, जशी तुझी गरज आहे तशीच माझीही गरज आहे, हे तू लक्षात घे. तुला अन्नाची गरज असते तसंच मलाही आहे. तुला श्वास घ्यायला हवा लागते तसंच मलाही लागते. आणि जशा तुझ्या शारीरिक गरजा आहेत तशा माझ्याही शारीरिक गरजा आहेत. आतापर्यंत मी फक्त तुझ्यावर अवलंबून होते, पण तू मला ते सुख देत नव्हतास. आणि आपण दोघं नवरा बायको आहोत. या शारीरिक गरजा आपण एकमेकांकडून भागवल्या पाहिजेत. त्यासाठीच लग्न करतात, पण ते तुलाच मंजूर नाही. तू तुझी गरज बाहेरून भागवतो आणि म्हणूनच मी सुद्धा माझी गरज बाहेरून भागवते. सिंपल. यात इतकं चिडण्यासारखं काय आहे? असं अस्मिता म्हणाली आणि विवेकला प्रचंड राग आला आणि त्यानं तिच्या थोबाडीत देण्यासाठी त्याचा हात उचलला आणि त्यानं तिच्या सणसणीत कानाखाली दिले. आणि अस्मिता बेडवर पडली आणि थोड्या वेळाने उठली आणि म्हणाली, मला उशीर होतोय, मला जायचं आहे. तो माझी वाट बघत असेल. विवेकनं तिच्या हाताला घट्ट पकडलं आणि म्हणाला, कोण वाट बघत असेल? तोच ना, तुझा बॉयफ्रेंड. तू अजिबात कुठेही जायचं नाही, समजलं? आणि आता अस्मिताचा गाल लाल झाला होता. ती तो गाल चोळत म्हणाली, तुझ्यासारखी मी त्याला घरात नाही घेऊन येऊ शकत, पण मी त्याला भेटायला जाऊ शकते आणि मला जायचं आहे, कारण आज त्याचा बर्थडे आहे आणि माझ्याशिवाय तो त्याचा बर्थडे साजरा करणार नाही.
तो माझ्यावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो, सोड मला, असं म्हणून ती पुन्हा पर्स उचलून त्याची पर्वा न करता निघून गेली. आणि विवेकने बेडवर बसून डोकं पकडलं. त्यानं रागात बेडशीट, उशा, फ्लॉवर पॉट सगळं विस्कटून टाकलं आणि रागानं मुठी आवळल्या. आणि अस्मिता टॅक्सीत बसली आणि ती तिच्या गालाला हात लावून म्हणाली, ही थप्पड नाही तर हेच आहे माझ्या विवेकचं माझ्यावर असलेलं प्रेम, जे मला लवकरच परत मिळेल अशी मी आशा करते. आणि तिनं तिचा फोन काढला आणि तन्वीला फोन केला आणि झालेली सगळी हकीकत सांगितली. आणि तन्वी हसायला लागली आणि म्हणाली, अस्मिता, लोहा गरम होत आहे, पण इतक्यात हातोडी मारायची घाई करू नकोस, त्याला आणखीन गरम होऊ दे. अस्मिता म्हणाली, हो तन्वी, तू सांगितल्याशिवाय मी काहीच करणार नाही. आणि तन्वी म्हणाली, आज विवेक आणि माझी मीटिंग आहे, तुझं उरलेलं काम मी सोप्पं करते, असं म्हणून तिने फोन ठेवला आणि मनात म्हणाली, मिस्टर विवेक, तुझ्यापेक्षा 100 पटीने जास्त रागीट असलेला माझा क्रेझी नवरा अर्जुन सरांना ते मी सरळ केलं. तो तू किस खेत की मुली हे, असं म्हणून ती एकटीच हसत होती. आणि अर्जुन तिला वेळ लागला आहे की काय अशा अर्थाने तिच्याकडे बघत होता. आणि तो तिला म्हणाला, तनू काही म्हणालीस का? आणि ती जीभ चावून म्हणाली, नो बेबी, काहीच नाही. अर्जुन म्हणाला, मग लवकर चल, ऑफिसला उशीर होतोय. आणि तिथेच खेळत असलेला आणि सगळं ऐकलेला आणि बापासारखा स्पष्ट वक्ता असलेला आर्यन म्हणाला, डॅड, ती तुम्हाला क्रेझी नवरा म्हणाली. तसा अर्जुन जाग्यावरच थांबला आणि यू टर्न घेऊन तन्वीकडे आला. आणि आता तन्वी कान पकडून म्हणाली, सॉरी बेबी. आणि अर्जुननं हे एक हात उचलला तशी तन्वी घाबरली. आणि अर्जुन म्हणाला, रिलॅक्स बेबी, पुन्हा नाही कानाखाली मारणार, असं म्हणून त्याने तिच्या गालावर हात फिरवला आणि म्हणाला, तुझ्याकडे संध्याकाळी बघतो. आणि आर्यन म्हणाला, डॅड, तुम्ही पुन्हा मम्मावर प्रेम करणार? आणि अर्जुन हसून म्हणाला, करणार. आता क्रेझी नवरा आहे म्हटल्यावर क्रेझी लव तर करावंच लागेल, होय ना जाने मन, असं म्हणून तो तिला डोळा मारून बाहेर निघून गेला. आणि आर्यन म्हणाला, मम्मा, मला पण बघायचं आहे डॅडचं क्रेझी लव. आणि तिने खूप हसून त्याचं तोंड दाबलं आणि म्हणाली, गप्प बस. ओ गॉड, किती बोलतोस तू.